जगद्गुरु संत तुकाराम महाराजांचा पालखी प्रस्थान सोहळा सुरू झालेला आहे। इनामदार वाड्यातील मुक्काम संपूर्ण ही पालखी चिंचवडच्या दिशेने मार्गस्थ झालेली। आता आपल्या सोबत या इथं अनवरशाह बाबा दर्ग्याचे आहेत, कारण की हिंदू मुस्लिमचं ऐक्य या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतं। जगद्गुरु संत तुकाराम महाराजांचे शिष्य म्हणून समजल्यानं अनवरशाह बाबाच्या दर्ग्यावर समाज आरती पहिली होती। आता आपल्या सोबत काही मुस्लिम आणि हिंदू बांधव आपण त्यांची चर्चा करणार आहोत। चर्चा काय सांगणार, कशा पद्धतीने या पालखी रथाचं तुम्ही स्वागत करता? नारायण महाराजांनी या ठिकाणी 1699 मध्ये या पालखी सोहळ्याची आरंभ केलेला आहे। संत ज्ञानेश्वर आणि संत तुकाराम महाराज यांचे पालखीमध्ये पादुका घेऊन पंढरपुरी दर्शनासाठी ते जात असे। आज 339वा या ठिकाणी सोहळा पार पडत आहे, म्हणून आम्ही सर्व गावातले लोक हिंदू आणि मुसलमान या ठिकाणी त्यांना शुभेच्छा देण्यासाठी या ठिकाणी उपस्थित झालेलो आहोत। आपल्यासोबत भंडारा डोंगराचे संचालक बाळासाहेब काशेती, आपण त्यांची चर्चा करणार। बाळासाहेब, हिंदू मुस्लिमचं ऐक्य ते इथं पाहायला मिळतं, कसं पाहता? जगी तो एकची धर्म जगाला प्रेम अर्पावे या संतांच्या उक्तीप्रमाणे खऱ्या अर्थाने आज जर समाजात किंवा जगात कशाची गरज असेल तर ऐक्याची आहे, आणि तो संदेश अनगडशाह वली बाबा आणि संत तुकाराम महाराजांनी या स्थानावरून दिलेला आहे की ते आजच्या काळात एकता, समानता, प्रेम, सद्भावना याचे जे काही संत विचार आहे जगद्गुरु तुकोबरायचे, म्हणून समकालीन अनगडशाह वली बाबा आणि जगद्गुरु तुकोबराय हे मित्रत्वाच्या नात्याने राहून अनगडशाह वली बाबांनी आपली देह याच ठिकाणी समर्पित केलेला आहे। म्हणून पंढरपूरला ज्यावेळेस पालखी सोहळा जातो त्याची प्रथम आरती या ठिकाणी केली जाते। म्हणून मी श्री क्षेत्र भंडारा डोंगर ट्रस्टच्या वतीने सर्व भाविक भक्तांना मनापासून शुभेच्छा देतो। रामकृष्ण। काय सांगणार, तुमचा संपूर्ण मुस्लिम समाज या आजच्या पालखी सोहळ्यासाठी कशी तयारी करतो? आम्ही सर्व मुस्लिम बांधव श्री क्षेत्र देहू मध्ये नांदत आहोत। आज या ठिकाणी जगद्गुरु संत तुकाराम महाराज यांचा 339वा पालखी सोहळा संपन्न होत आहे। या ठिकाणी प्रथम अभंग आरती स्थान हे अनगडशाह बाबांच्या जवळ आहे। ज्याप्रमाणे तुकाराम महाराजांनी आणि अनगडशाह बाबांनी आम्हाला समतेचं शिकवण दिली, त्याच पद्धतीने आम्ही जीवन व्यतीत करत आहोत। आणि या ठिकाणी पालखी सोहळा मार्गस्थ होत असताना त्यांना शुभेच्छा देण्यासाठी, अभंग आरती करण्यासाठी या ठिकाणी उपस्थित आहोत। अशा पद्धतीने जगद्गुरु संत तुकाराम महाराज यांच्या पालखी पादुकाचं आता स्वागत या ठिकाणी होणार आहे। आणि इथं सर्वात पहिली समाज आरती झाल्यानंतरच ही पालखी आकुडीच्या दिशेने रवाना होणार आहे। गणेश दुडम, न्यूज 18 लोकमत, देहू।